राष्ट्रवादी पक्षासंदर्भात नुकतीच निवडणूक आयोगामध्ये सुनावणी संपलेली आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत माजी मंत्री व शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख आहे। ज्या प्रकारे अजित पवारांनी जे दावे केले कशा प्रकारे बघता? एकंदरीतच त्यांनी तर शरद पवार असेल किंवा जयंत पाटील असेल यांच्या नियुक्तीवरच आक्षेप घेतला। कसं आहे की सर्वांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे हे सर्वांना माहीत आहे। आणि ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्या सर्वांनीच मिळून पवारसाहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। सर्वांनी मिळूनच जयंत पाटील यांना राज्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं। आता हे आमच्यातनं जे फुटून तिकडे गेलेत, भारतीय जनता पार्टीमध्ये जे त्यांच्या सरकारमध्ये जे सामील झालेत, त्यांना हे समजायला पाहिजे की पवारसाहेबांची निवड करत असताना हेच लोक पुढाकार यांनी घेतला होता। जयंत पाटलाची निवड करत असताना यांनीच पुढाकार घेतला होता। आता जयंत पाटलाच्या निवडीबद्दल सुद्धा त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं। आता जयंत पाटील हे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहे। जेव्हा मागच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्यांच्याच जयंत पाटलाच्या सहीनी AB फॉर्म साईन करून सर्व जे आता ते तिकडे जे आमदार गेले आहेत त्यांनी जयंत पाटलाच्या सहीचे AB फॉर्म घेऊन त्यांनी निवडणूक लढवली। आता एवढं खरं असताना, एवढं सगळी वस्तुस्थिती माहीत असताना आता निवडणूक आयोगासमोर माहिती मिळाली की सर्व खोटे ॲफिडेविट तिथे सादर करण्यात आले। त्यांच्या गटातर्फे, अजित पवार गटांतर्फे खोटे ॲफिडेविट तिथे सादर करण्यात आले। तिथे आमच्या वकिलांनी सांगितलं की जवळजवळ 99% राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे शरद पवार साहेबांच्या पाठीमागे आहे। बरं, ह्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की त्यांनी ज्या प्रकारे प्रश्न उपस्थित केला की राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेला आहे, त्यामुळे ज्या प्रकारे शरद पवार गट दावा करतं की वेगवेगळ्या राज्याचे जे पदाधिकारी ते आमच्यासोबत आहे। राष्ट्रीय पक्षाचा जरी आमचा हे होता जो दावा आमचा म्हणजे जो आम्हाला मान्यता होती ती गेली असली तरी आज जवळजवळ 23 राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे जे अलग अलग राज्याचे अध्यक्ष आहेत, 23 राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षापैकी 19 राज्याच्या अध्यक्षांनी पवारसाहेबांना समर्थन दिलं आहे। मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समर्थन दिलं आहे। फक्त काही आमदार जे पवारसाहेबांनी सांगितलं काही आमदार कशाच्या धाकाबाई तिकडे गेले तुम्हाला कल्पना आहे। हे जे काही आमदार इकडून तिकडे जे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये काही सामील झालेत हे कशामुळे गेले तुम्हाला कल्पना आहे सगळी। त्याच्यामुळे फक्त आमच्याकडे आमदार जास्ती आहे म्हणून होत नाही, पक्ष संघटना, राष्ट्रवादी काँग्रेसची जी पक्ष संघटना आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणी जी संपूर्ण संघटना आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमचे राज्याचे अध्यक्ष आहे जयंत पाटील, ज्याची विधानसभेमध्ये ते प्रतिनिधी निवड करतात, तो व्हीप काढतो, शेवटी तो व्हीप लागू पडतो। एक गट जर आमदाराचा अलग गेला आणि तो तिकडे जर दुसरी त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील झाला याचा अर्थ त्यांना अधिकार नाही आहे, तो एक गट तिकडे गेला आहे। पक्षाचा अधिकार हा जयंत पाटलांनाच आहे, पक्षाचा अधिकार हा राष्ट्रीय अधिकार हा माननीय शरद पवार साहेबांनाच आहे। आणि सर्व जे प्रफुल्ल पटेल साहेब असेल, अजित पवार असेल, या सर्वांनीच त्यावेळेस प्रफुल्ल पवार साहेबांना त्यावेळेस अध्यक्ष केलं, त्यांच्या सह्या आहे। ती जी जयंत पाटलाची निवड करत असताना प्रफुल्लबाईची त्यांची स्वतःची सही आहे तिथे। त्यांनी असा दावा केला की दिल्लीच्या 1 सप्टेंबरच्या बैठकीमध्येच ठरलं होतं की 10 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करायचं आणि शरद पवार हे आपल्या मर्जीने पूर्ण पक्ष चालवतात। पवार साहेबांची काम करण्याची जी पद्धत आहे सर्वांना माहीत आहे, त्यांनाही माहीत आहे। जे ऑब्जेक्शन घेतात त्यांनाही माहीत आहे की कोणताही निर्णय घ्यायचा असला तर पवारसाहेब जे प्रमुख मंडळी आहेत त्यांना बोलवतात, त्यांच्याशी चर्चा करतात, त्यांचं मत जाणून घेतात आणि सगळ्यांचं मत जाणून घेतल्यानंतर मग निर्णय घेतात। एकतर्फी कधी पवारसाहेब छोट्यातला छोटा निर्णयसुद्धा एकतर्फी कधी घेत नाही। त्यांनी तर दावा केला की लोकशाही पद्धतीने ज्या काही नियुक्त्या आहेत त्या झाल्याच नाही पक्षामध्ये। जयंत पाटलाची जी निवड झाली, जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांची निवड होत असताना प्रफुल्ल पटेल साहेब तिथे उपस्थित होते, अजितदादा उपस्थित होते, बाकी जे आमदार गेले ते उपस्थित होते, त्या सर्वांच्या मान्यतेने झाली आहे। पवार साहेबांची निवडसुद्धा सर्वांच्या मान्यतेने झाली आहे। प्रफुल्ल पटेल साहेबांचं पत्र आहे, त्यांची सही आहे। आणि आता काहीतरी खोटे मोठे दावे करायचे आणि कशा पद्धतीनं आपल्याला पक्ष आपल्याला मिळेल, चिन्ह आपल्याला मिळेल। आणि मला एक आश्चर्य वाटतं, मी मागेही बोललो होतो की परीक्षेला बसायच्या पहिलेच तुम्ही रिझल्ट डिक्लेअर करता, हो पक्ष आम्हाला या तारखेला पक्षाचा चिन्ह आम्हाला मिळेल,
या तारखेला आमच्याकडे पक्ष आमच्याकडे येईल. अरे तुम्ही परीक्षेलाच नाही बसला, अजून परीक्षाच लागायची आहे आणि त्याच्या पहिलेच तुम्ही रिझल्ट डिक्लेअर करता. याचा अर्थ काय? याचा अर्थ इलेक्शन कमिशनवर वरचा दबाव आहे का? वरच्या दबावाखाली इलेक्शन कमिशन काम करते आहे का? हा आमचा प्रश्न आहे. अजित पवार गटाने दावा केला आहे, तसं शपथपत्रात त्याने लिहून देखील दिलेलं आहे की 49 आमदार, विधानसभेचे 46 असेल किंवा 43 असेल आणि विधान परिषदेचे 6 हे त्यांच्या बाजूने आणि तेच आमची ताकद आहे. त्यामुळे सर्वात जास्त आमदार आमच्या बाजूने आहे. त्या आमदारांच्या कसं आहे तुम्ही समजून घ्या, पक्ष संघटना कोणाच्या बाजूला आहे, पक्ष कोणाच्या बाजूला आहे ते महत्त्वाचं आहे. आमदार एक गट आमदारचा दूर गेला म्हणून काही तो पक्ष त्यांचा होत नाही. हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की पक्षातले काही आमदार जर एक गट जर तिकडे गेला असेल तर ते आमदार आपला पक्ष क्लेम करू शकत नाही. पक्ष संघटना आमच्या ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षाकडे संपूर्ण पक्ष संघटना आहे. त्याच्यामुळे किती यांनी खोटे दावे केले आणि खोटे कागदपत्र तिथे इलेक्शन कमिशनमध्ये जर दाखल केले तरी त्याच्या बाबतीत आमचे जे वकील आहेत ते योग्य त्या ठिकाणी बाजू मांडून त्या ठिकाणी कोणते कोणते खोटे कागदपत्र दाखल केले या पद्धतीची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्या सुनावणीमध्ये देतील. काही मयत लोकांचे देखील शपथपत्र दाखवले. खोटे मयतचे सुद्धा ॲफिडेविट तिथे दिलेत. मयतचे सुद्धा काही खोटे प्रमाणपत्र तिथे दाखवलेत. एखादा राहणार समजा पुण्याचा असला त्याला दाखवलं जळगावचं, एखादा नागपूरचा राहणार असला त्याला दाखवलं तू तिकडचा कोल्हापूरचा आहे. अशा पद्धतीनं या आमच्यापासून जे लोक आमच्यापासून दूर गेलेत आमच्या पक्षातले त्यांनी अशा पद्धतीनं खोटे कागदपत्र द्यायचे, काहीतरी खोटा क्लेम करायचा. अरे ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, पक्षामध्ये चांगलं मानाचं स्थान दिलं, मोठे मोठे पदं दिले, आज दबावाखाली तुम्ही अशा पद्धतीनं त्यांना पक्षातून त्यांचं जे राष्ट्रीय अध्यक्षपद काढण्याच्या मागे लागलेलं आहात. 83 वर्षाच्या आपल्या बापाला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाही, मी अध्यक्ष आहे, अशा पद्धतीनं वल्गना त्या ठिकाणी होत आहे. ही संपूर्ण महाराष्ट्राची जनता पाहते आहे काय चालू आहे सगळं. सगळ्या लोकांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली. सगळ्यांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे. आज त्या 83 वर्षाच्या बापाला अशा पद्धतीनं तुम्ही पक्षाच्या अध्यक्षपद तुम्ही नाही, मी पक्षाचा अध्यक्ष आहे. अरे ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं, त्याच्याबद्दल तुम्ही अशा पद्धतीची भूमिका घेता. ही संपूर्ण जनता पाहते. संपूर्ण तुम्हाला देखील संधी मिळणार आहे. पुढची सुनावणी सोमवारला होत आहे. कशा प्रकारे बाजू मांडणार आणि कोणते असे मुद्दे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूने आहे? आत्ताच आमचे मनू सिंघवी साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये खोटे जे ॲफिडेविट्स आहे, खोटे कागद आहे, त्याच्या बाबतीत आम्ही आमची तिथे खुलासा करू की कोणते कोणते खोटे कागद आहे, कोणते कोणते खोटे ॲफिडेविट आहे. ज्या पद्धतीनं संपूर्ण पक्ष संघटना मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आहे त्याच्या बाबतीत तिथे खुलासा होईल. अशा अनेक बाबतीत ठीक आहे. आमदार त्यांच्याकडे जास्त याचा अर्थ पक्ष त्यांच्याकडे गेला पाहिजे असा नाही, पक्ष चिन्ह त्यांच्याकडे गेलं पाहिजे असा नियम नाही, असा कायदा नाही आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ते जे दावा करतायत आमच्यापासून जे गेलेले आमचे अजितदादा असो प्रफुल्लभाई असो जे दावा करतायत त्या दाव्यामध्ये काही दम नाही हे त्यांनाही माहीत आहे. पण आता त्यांना असं आहे की वरच्या दिल्लीवाल्यांचा त्यांना पाठिंबा आहे, दिल्लीवाल्यांचा त्यांना सहकार्य आहे, दिल्लीवाल्यांनी काही त्यांना शब्द दिला असेल आणि त्या शब्दाच्या खातीर जर इलेक्शन कमिशननी जर दबावाखाली जर निर्णय घेतला तर काही होऊ शकतं, काही सांगता येत नाही. दोन गटाच्या इलेक्शन कमिशननी कोणाच्याही दबावाखाली न येता त्यांनी व्यवस्थित नियमाला धरून निर्णय द्यायला पाहिजे. दोन गटाच्या वादामध्ये कुठेतरी चिन्ह गोठण्याची एक शक्यता वर्तवली जात आहे. आता परत सोमवारी सुनावणी आहे आणि सुनावणी सर्व पक्षाची म्हणजे आमची सुनावणी झाल्यानंतर त्यांची बाजू मांडतील. ते झाल्यानंतर निर्णय इलेक्शन कमिशन काय देतं याच्याकडे आमचं लक्ष आहे. चिन्ह जर गोठवलं तर त्याला चॅलेंज केलं जाईल कोर्टात. काय निर्णय येतो पाहून त्यांचा होता. आपण बघू शकतो की फक्त आमदारांचं संख्याबळामध्ये पक्ष नसतो तर पक्षामध्ये पदाधिकारी असेल, कार्यकर्ते असेल, हे कोणाच्या बाजूने हे देखील महत्त्वाचं असतं. अशा प्रकारची भूमिका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष हे सोमवारच्या सुनावणीकडे असेल की शरद पवार गट न्यायालयामध्ये कशाप्रकारे आपली बाजू मांडतं, विशेष करून निवडणूक आयोगाचं जे न्यायालय त्यामध्ये. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, काटोल. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.